थायलंडला बेडूक टेस्ट केला होता थोडासा, फक्त म्हणजे मला अजिबात खाण्याची इच्छा नव्हती, पण होता समोर आणि परत कधी चान्स मिळणार या बेसिसवर. थोडासा भज्यासारखा लागला होता, परत मी कधीच खाणार नाही. अरे थोडासा भज्यासारखा लागला होता, मग भजी खायची ना. थायलंड मध्ये जाऊन तू बेडूक खालास म्हणून सांगायला लागलाय. अरे तुला लाज तरी वाटतंय का नाही रे? बेडकं खात्यात ही लोक, त्याच्या आईला काय यांना हाय का नाही? काय पण मिळतंय म्हणून खायचं. बेडकाला खाण्यापेक्षा ढोंगणातली क्रीम थोडीशी खाली असतीस तर बरं झालं असतं. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. तर मित्रांनो, आपण अशाच काही येड्या डांगीच्या लोकांना आज बघणार आहे, जे काय पण खाऊ शकतात. त्यांना अन्न पदार्थ शिजवून खाणे म्हणजे एक फॅशन झाली आहे. चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. देखो भाई, ये रोटी तैयार हो गई. अब ये नहीं डाल रहा हूँ, अब इस पे थोड़ा तेल लगाना पड़ेगा. अरे कसली रोटी भाजतोय रे हा मामा. त्याच्या आईला खाणारी पण चव लावून अशी तोडून खात असतील ही रोटी. अरे हा मामा पायानं रोटी भाजायला लागलाय. संध्याकाळनं काय हाताने काय मुठ्ठ्या मारणार आहे काय समजना. आता मी म्हटलं नव्हतं लोकांच्यासाठी अन्न पदार्थ शिजवून खाणे म्हणजे एक फॅशन झाली आहे. आता हे बघा, याला काय म्हणतात आम्हाला माहित नाही. हे अंडा आहे आणि हे कोका कोला आहे. कोका कोला अंडा फ्राय तयार करून टाकला या दादाने. कोल्ड ड्रिंक्स आणि अंडी मिक्स करून भाजून खाल्यानंतर यांना ढोंगणाचे डोहाळे लागतील तर काय होईल? अरे का रे, काय करताय? हे स्टिंग वतली आणि वरती अंडी घातल्यात. स्टिंग अंडा भुर्जी. छाईच्या गावात अरे असले पदार्थ आमच्या इकडे जर कोणी बनवलेत का नाही, त्याला पहिलं म्हणतील बाबा दुकान काढा आणि तू घरला जा, हे काय पण बनवू नकोस. अरे तुम्ही असं का करताय? त्या अन्न पदार्थांना मुद्दामून तुम्ही सांगताय की बाबा तू ह्याच्यात मिक्स हो, तू ह्याच्यात मिक्स हो, आणि तुम्ही कुठला तरी तिसराच पदार्थ तयार करताय आणि मग लागते रात्रीचं गुडगुडायला पोटात. अरे काय करताय? 10-15 पदार्थ एका वाटीमध्ये मिक्स करून खायला लागलाय. अरे असलं सगळं खाल्यावरती रोगराई मागे लागेल तुमच्या, तर काय होईल? आणि हा दादा काय बनवायला लागला? असं मिक्स करतोय वाटीमध्ये. त्याच्या मागे एक पोरगी उभारली आहे. त्या पोरगीचं तोंड जर बघितलं, त्या पोरगीला पण कळालं की हे काहीतरी येड्या डांगीचं काय पण बनवतंय आणि लोकांना खायला घालतंय. पैसे मिळतात म्हणून काय पण बनवतंय आणि खायला घालतंय. भैया चुस्ता है क्या? चुस्ता है दादा, बड़ा बड़ा चुस्ता है. देखिए कितने का है ये 300 का दादा. भैया इससे छोटा वाला. अरे बाबा, मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं मी की हा चुस्ता बिस्ता काय नाही, असला आम्ही कधी बघायला पण नाही जन्मात. अरे हे माणसाचं सामान आहे रे, हे चुस्ता बिस्ता नाही. ही लोक माणसाचं सामान कापून खात्यात. मला तरी लाज वाटायला लागली. मला तरी आता कसं तरी वाटायला लागलं हे सगळं बघूच्या आईला. मोकळ्या रानात पण आता आपण फिरू शकत नाही. माणसाचं सामान कापून खाते ती लोक आणि म्हणतात चुस्ता. अरे दाद्या, तोंड नाक हात पाय एवढंच कशाला धुतलं? थोडा अजून तुझं ढुंगण त्या धुतलं असतंस का नाही, थोडीशी त्याला चव आली असती. त्या खाणाऱ्या माणसाला पण बरं वाटलं असतं. अरे ह्यो दाद्या काय करायला लागला? ह्यो भेळ बनवायला लागलाय का काय? याच्या अंगात तात्यांचो आला. ओम भीम भगनी भागोदरी, ओम बदमाशे, ओम भट स्वाहा, हू भेळ तयार हो जा. असं झालं या दाद्याचं. आता हा भेळवाला तिथं शांतपणे भेळ बनवून लोकांना विकू पण शकला असता, पण त्याचं असं नाही. डायरेक्ट येडं चालू चालू केल्यात. त्या आईला जरा चांगला वाग रे. This is a snail. मी गोगलगाय खाणार आहे. So we're in Spain. It's a village called Cordoba and this place only sells snails. Like as you can see, there's so many of them. मला माहित नाही हिंदीत काय म्हणतात, पण ही गोगलगाय ऍक्च्युअली खूप टेस्टी आहे. अरे ताई, फक्त गोगलगाय खाऊ नकोस. गोगलगाईच्या ढोंगणात हात घाल आणि आतलं सगळं वडून खा. आईला काय खाती गोगलगाय? मला तरी उलटी आल्यासारखं व्हायला लागली. चायला कसली लोक आहेत ही गोगलगाय खातायत? चायला दुकानात काय पण मिळतंय, बाहेर काय पण खायला नवीन नवीन पदार्थ मिळतात, पण गोगलगाय कोण खाते? ऍक्च्युअली खूप टेस्टी आहे. इट्स अ लिटिल जिलेबी. टेस्टी आहे गोगलगाय. ह्या बाईला टेस्टी लागते. उद्या बारक्या पोराची शी पण चवीनं खाशील, नंतर म्हणशील टेस्टी आहे. टेस्टी आहे. लिटिल मोर ग्रेव्ही भाई. हां वॉच. 1 प्लेट पाव भाजी फुल मसाला. असली कसली पावभाजी? त्याच्या आईला चिकल तुडवल्यासारखी ती पावभाजी तुडवायला लागला ह्यो मामा. आणि त्यात शेंबूड सुद्धा टाकला फुरदिशी. आईला असली पावभाजी लोक खात्यात चवीनं? मला तरी आश्चर्यच वाटायला लागले. प्रश्नच पडायला लागला, ही लोक कशी खात्यात नेमकी? एवढं सगळं बघून, एवढं सगळं त्यांना कळतं, एवढं सगळं त्यांना दिसतं, तरी पण लोक चवीनं खात्यात ताव मारून. आता लिटरली इथं तुम्ही बघू शकता, हा जो कोणी आहे त्यानं आपलं घड्याळ आणि आपला स्मार्टफोन त्या तेलामध्ये, उकळत्या तेलामध्ये तळायला टाकला. चायला ह्याचा बाबा काय अंबानीचा दोस्त आहे का काय मला समजना.
इथं आम्ही मोबाईल घ्यायला 8-8, 9-9 महिने काम करतोय, पगार एकत्र करून 10-20 रुपये एकत्र करून मोबाईल घेतोय, ते बी डाऊन पेमेंटवर, फायनान्सवर. आणि ही लोक इथं मोबाईल तळून तळून खायला लागल्यात. आता जे लोक हॉटेलला जाऊन चवीनं भाजी खातात, पावभाजी खातात, मिसळ खातात, त्यांच्यासाठी हा शेवटचा व्हिडिओ माझा. इथं आपण थांबणार आहे, पण हा व्हिडिओ बघा. अरे काय असली भाजी तुम्ही खाचीला? अरे मी तर खाणार नाही, जन्माला खाणार नाही असलं. आयुष्यात भाजी नावाचा शब्द मी विसरल. असं कोण खातं? तो मामा त्यात पाय घालून पाय धुवायला लागलाय. आणि ही भाजी आता लोक विकत घेऊन चवीनं खाणार, ते पण पावासोबत. तर आपण आता किती पण ढुंगण मोठं करून वरडलं, किती पण सांगितलं, तरी पण ही दुकानदार असू देत, नाहीतर खाणारे लोक असू देत, हे काय सुधारत नसतात. तर मित्रांनो, आता आपण इथंच थांबूया. आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. बाकी काय नाही. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.